लोकसभा निवडणूक मुक्त, निष्पक्ष आणि शांततेत पार पडावी यासाठी नागपूर जिल्हा प्रशासन सज्ज आहे। मतदानाचा दिवस जसजसा जवळ येतोय तसतशा जिल्हा प्रशासनाच्या तयारींना वेग येतोय। मतदानाची टक्केवारी वाढवण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर आहे। तर जिल्ह्यात यंदा डिस्टिंक्शनमध्ये मतदान व्हावं हे उद्दिष्ट असल्याची माहिती नागपूर जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी यूसीएन न्यूजच्या कार्यक्रमात दिली। लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनातर्फे विविध प्रयत्न सुरू आहेत। निवडणूक आयोगाने या संदर्भात विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। यावेळी जिल्ह्यात 75% जास्त मतदान करण्याचं लक्ष्य निर्धारित करण्यात आलं आहे। त्या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत। प्रशासन या दिशेने काम करत असून अनेक प्रकारचे उपक्रम आयोजित केले जात आहेत। नागरिकांना जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे, असं जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी सांगितलं आहे। अगर आप एग्जाम्पल लेंगे कि नागपुर मतदार संघ जब अगर लेते हैं उसमें 2200 से 2300 पोलिंग स्टेशंस है, तो मुझे हर पोलिंग स्टेशन पे 100-200 से मतदान और बढ़ाना है जो लास्ट है, तो मैं अपने आप मेरा 70% अचीव होगा। तो हम तो पूरी तैयारी कर रहे हैं। अब आपके माध्यम से आपने सब नागपुर की जनता को बताना चाहिए, बार बार 19 तारीख तक रोज़ आपने उनके दिमाग में हैमर करना चाहिए कि सबसे बड़ी ताकत जो डेमोक्रेसी ने दी है, वोटिंग का राइट है, तो उसका आपने 19 तारीख को उस राइट को एक्सरसाइज करना चाहिए। जिल्हाधिकाऱ्यांनी यूसीएन न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत प्रशासनातर्फे नागपुरात सुरू असलेल्या निवडणूक कार्यक्रमाचं नियोजन आणि तयारींसंदर्भात सविस्तर माहिती दिली। लोकशाहीत महिलांची भूमिका महत्त्वाची असून महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढावी यावर प्रशासनातर्फे भर दिला जात असल्याचं ते म्हणाले। नागपुरातील सर्व प्रशासकीय अधिकारी आपापसात उत्तम समन्वय साधून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं। जब भी आप देखो लास्ट इलेक्शन में और इस इलेक्शन में महिलाओं का वोटिंग परसेंट ज़्यादा ही होता है, तो इस बार भी एक्सपेक्टेड है कि 75% वोटिंग में ज़्यादा से ज़्यादा महिलाओं का इसमें सहभाग होएगा, ऐसा मुझे विश्वास है।